महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील माणवत तालुक्यात असलेल्या यशवाडी हनुमान देवस्थानात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या बांधकामादरम्यान छत आणि खांब अचानक कोसळलेत। अनेक भाविक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत अनेक जण जखमी झाले असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। नेमके काय घडले? परभणी जिल्ह्यातील माणवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी हनुमान मंदिर परिसरात आज मोठी दुर्घटना घडली। मंदिराच्या गर्भगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या सभा मंडपाचे छत आणि काही खांब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेच्या वेळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। छत कोसळताच अनेक श्रद्धाळू मलब्याखाली अडकले। सुरुवातीच्या माहितीनुसार 20 ते 25 भाविक मलब्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले। युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या दुर्घटनेत जखमी झालेल्या 8 ते 10 भाविकांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिवसापूर्वी या मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालं आणि राजस्थानी दगड आपण त्याला म्हणतो, लाल दगड, त्याच्या माध्यमातून इथं सभा मंडपाचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं होतं। परंतु काही कारणास्तव आता आपण या पाहतो, ही बल्ली, या बल्लीच्या माध्यमातून त्याची पूर्ण जोडणी झाली होती, परंतु काम बऱ्याच दिवसापासून बंद असावं आणि म्हणून ते पूर्ण दोरी असेल, बल्ली असेल, कुजली असेल आणि एखादा जॉईंट नाही बसला तर एका जॉईंटमुळे पूर्ण सभा मंडप पडण्याची जी शक्यता होती त्या पद्धतीतला हा प्रकार आहे आणि त्यामुळं हे सभा मंडप पडलेला आहे। हेवी दगड आहे आणि त्यामध्ये जवळपास आतापर्यंत 27 लोक हे परभणीला सरकारी दवाखान्यामध्ये 3 आणि आरपी मेडिकल कॉलेज येथे जवळपास 25 लोक त्या ठिकाणी आहेत। त्यापैकी 14 जण मयत झाल्याची माहिती आताच सिव्हिल सर्जन यांनी मला फोनच्या द्वारे दिलेली आहे। आता रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहत आहात। परिसरातील भाविक आणि परिसरातील प्रत्येक गावातले नागरिक या ठिकाणी रेस्क्यूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहकार्य करण्याचं प्रत्यक्ष आपण सर्व पाहत आहेत। दरम्यान मलब्याखालून आतापर्यंत 5 ते 6 भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। अद्याप काही जण मलब्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे। मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे। आज काळानं ज्या लोकांवर घात घातलाय, साहजिकच कुठतरी बांधकामामध्ये काहीतरी कमतरता निर्माण झाली असेल, त्यामुळे ही घटना घडलेली आहे। निश्चितच अशा घटना नाही घडायला पाहिजे, परंतु जे काही 27 लोक आता आपण रेस्क्यू केले होते त्यातले 4 लोक दगावले म्हणून कल्पना आहे। यशवाडी हनुमान मंदिरातील या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। बचाव कार्य अद्याप सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। या घटनेबाबतचे प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।